नमस्कार मंडळी, मी आज विठ्ठलाचं रेडी पॅच रांगोळी तयार करणार आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. मी एकदमच सगळ्या रेडी पॅच रांगोळीच्या शीटचं प्रिंट काढून आणलं होतं आणि त्याच्या शेजारी पावलंसुद्धा प्रिंट काढून आणली होती. त्याच्या शेजारी थोडीशी जागा होती. आपण हा जसा विठ्ठलाचा आकार आहे तसा कट करून काढणार आहे. सुरुवातीला सगळ्या कडांना वगैरे मी फेविकॉल व्यवस्थित लावून घेतलं आणि जिथं जिथं रिकामं सोडायचं होतं तिथं सोडलं आणि नंतर मग त्याच्यावरती काळी रांगोळी टाकून व्यवस्थित हाताने दाबून घेतलं. हाताने दाबल्यानंतर रांगोळी फेविकॉलवरती व्यवस्थित चिटकवते आणि कोणतेही देवकार्य आपण मनापासून करत असलं तर खूपच छान होतं. तसं हे माझं शीटसुद्धा खूपच छान झालं होतं. तसं मी याचा रोज वापर नाही करणार, फक्त एकादशी दिवशीच वापरणार आहे. आणि रांगोळी लावून घेतल्यानंतर जसे आपल्याला मूर्त्या असतात सेम तसंच विठ्ठलाचं हे रेडी पॅच रांगोळी दिसत होतं. आणि काढल्यानंतर साईडनी थोडंसं मार्करनी कलर करून घेतला आणि एकदम सुंदर झालं होतं आणि त्याच्या कडेचा शीट पेपर कट करून घेतला.